Okay. Hello, this is the My Artifact episode number 703. आजची तारीख आहे 6 फरवरी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 12:30. मी आता काफी मॅशअप वगैरे ऐकत होतो. इट फील्स रिअली ग्रेट. खूप दिवसांनंतर असे कानात असे बीट वाजून आले, दन 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 दन, आणि इट फील्स रिअली नाईस. कारण मी करीब 8 महिने झाले मी DJ नाही ऐकला, आणि करीब 1 वर्ष झालं का मी डान्स नाही केला. बट आज नाही, बट रिसेंट म्हणजे हार्डली ताईच्या लग्नामध्ये या साऱ्या गोष्टी मी पूर्ण करणार आहे. मी DJ मध्ये नाचणार आहे, ऐकणार आहे. It's kind of like a really amazing, really awesome, and lots of celebration. I just feel really great. आणि हे सगळं होणार आहे ताईच्या लग्नात. आता ताईच्या लग्नाला आता हार्डली 1 हप्ता म्हणजे नेक्स्ट शनिवारी मी जाईन 11 तारखेला, आणि बहुत मजा येणार आहे. हे सगळेजण राहीन आणि सच अ ग्रेट, सच अ ऑसम. मला वाटते माझी लाईफ पण पुढे अशीच राहणार आहे. इट्स ग्रेट, इट्स ऑसम, इट्स अमेझिंग, इट्स फॅन्टॅस्टिक. आणि या पुढे येणार आहे. आता तर शांतीच आहे. इट इज सो काम. नो वन इज डुईंग एनिथिंग. जेव्हा नाही का तुमच्या घड्याळीचा आवाज नाही का टिक टिक असा आवाज येत असेल ना, तर समजून जायचं का तुमच्या लाईफ मध्ये बहुत सायलेन्स आहे राव. रिसेंटली तरी या, कारण घड्याळीचा आवाज ऐकणं म्हणजे एक प्रकारे खूप सारं सायलेंट आहे, कोणीच नाही आहे अशा प्रकारे फील होते. बट मला नाही वाटत की माझ्या होल लाईफमध्ये मी फक्त घड्याळीचा आवाज ऐकणार आहे, कारण समोर बहुत काही आहे. मी काफी एक्सायटेड आहे. इट्स ग्रेट. आजचा संडे. या नेहमीप्रमाणे मी संडेला खूप जास्त एक्साइटमेंट राहतो. या संडेला मी डिसाईड केलं होतं की बाहेर जाईन म्हणून. बाहेर म्हणजे कुठे वर्धेला नाही. या संडेला मी डिसाईड केलं होतं की आपण संध्याकाळी इंटरनेटी मॉलमध्ये जाऊ, असंच फिरण्यासाठी. म्हणजे इथून तिकीट काढू आणि इथून इंटरनेटी मॉलमध्ये जाऊ. बस काही नाही, अर्धा 1 घंटा इकडे तिकडे फिरू, मॉल पाहू, थोडंसं 10 लोक दिसले डोळ्यांनी थोडं चांगलं वाटन, आणि त्याच्यानंतर वापस येऊन जाऊ. बट असं काही झालं नाही आज. कारण आज दुपारी झोपलो आणि संध्याकाळी डायरेक्ट 6 वाजता उठलो, आणि 6 वाजता उठल्यानंतर खूप काही कामं होते. झाडून टाकायचं होतं, त्याच्यानंतर बाथरूम साफ करायचं होतं, जेवण करायचं होतं, ते अंडे आमलेट वगैरे बनवायचं होतं, कपडे धुवायचे होते. सो याच्यामध्येच करीब मला 9 वाजून गेले. 9 वाजता वगैरे फ्री झालो, आणि त्याच्यानंतर मग हे प्लॅन करणं, नंतर इंटरनेटी मॉलमध्ये जाऊन पुन्हा वापस येणं, त्यात काही फंडा नव्हता, कारण ते आपल्याला करीब संध्याकाळीच निघावं लागते. बट हे काम नुसतं संडेलाच करणं हे काही स्पेशल नाही आहे. आपण याला केव्हाही करू शकतो, इव्हन उद्या किंवा परवाही करू शकतो. जसंही आपल्याला इथे बोर वगैरे वाढत असेल संध्याकाळी, कारण इथे आपण नेहमी एकटाच राहतो, तर बेटर आहे आपण थोडंसं नागपूरची थोडीशी हवा घ्यावं. कारण नाही का आपण जेव्हापासून नागपूरमध्ये आलो आहे, नागपूरमध्ये फिरलो सुद्धा नाही आहे, आणि हेच एक प्रकारे थोडं बहुत चेंज करायचं आहे. आपण उद्याच जाऊ. या प्लॅन केलं उद्या जाऊ आपण मॉलमध्ये. मस्त थोडंसं इकडे तिकडे फिरू, प्रत्येक गोष्टी पाहू वगैरे, थोडंसं मजा येईल, थोडंसं चांगलं वाटन, आणि दॅट फील्स रिअली ग्रेट. सांगता नाही आहे, जरा उद्या समजा जर थकून वगैरे राहिलं आणि एखादी पिक्चर पाहायचा वगैरे मूड झाला तर जाऊ दे यार. बट बोर वाटलं तरच, नाही तर उद्या घरीच राहा लागन. बट कसं सोमवारी कसं म्हणजे उद्या कसं जॉब करून राहतो, तर त्यामुळे मग कसं मला बाहेर जायची इच्छा नव्हती पुन्हा. कारण दिवसभर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे 12 घंटे कंटिन्यू जॉब वगैरे. जॉब म्हणजे नेहमी 9च घंटे असते जॉब, बट त्याच्यामध्ये लागणारा जो वेळ असतो म्हणजे मधामधात
त्याला प्रिपरेशन करण्यासाठी वगैरे. सो दॅट टेक्स सो मच टाइम आणि त्यामधूनच मी सगळं एन्क्लोज करून 12 घंटे बनलं आहे. आणि या 12 घंट्यानंतर मग कसं दुसरं काही राहत नाही. सो नंतर थकून जातो आणि मग मी घरीच येतो यार. सो मी पाहीन समजा जर मला बोर वाटत असेल सो जाईन. राईट नो आता ताईचं लग्न आहे आणि आता मी थोडे मॅशअप वगैरे डाउनलोड करणार आहे, कारण लग्नामध्ये या सगळ्या गोष्टी बहुत कामी येणार आहे. लग्नामध्ये आता आम्ही डीजे नाही लावणार आहे हळदीच्या वेळेस. ऑफकोर्स नॉट. व्हाय? कारण लग्नाच्या वेळी डीजे लावणार आहे. हळदीच्या वेळेस आम्ही स्पीकर आणू, होम थिएटर आणू. माझ्या घरचा पण आहे, ताईच्या घरचा पण आहे. आणि जर होम थिएटर जरी वाजवला तर कसं डीजेवाल्याचा त्रास न राहत, कारण डीजेवाला कसा 10 वाजेपर्यंत वाजवून वापस चाललं जाईल. बट आपला होम थिएटर कसा मस्त रात्रभरही वाजन, आवाज कमी पण करता येईल, लोकांना त्रास पण येणार नाही आणि स्वतःचं सेलिब्रेशन पण होईल. सो या साऱ्या गोष्टी होईल आणि काही पैसे वगैरे पण नाही द्यावं लागणार. ऑपरेटर तर आपल्यापाशी खूप सारे आहे. सो बहुत मजा येणार आहे यावेळेस ताईच्या लग्नात. आय एम रिअली एक्सायटेड. येस. सो आज अजून काही सांगण्यालायक तर काही आहे नाही. अजून एक गोष्ट आहे, श्रेयस ढोणे इज अ रिअली अमेझिंग फ्रेंड ऑफ माइन. आम्ही खूप चांगले मित्र म्हणजे आताही आहे जर भेटलो तर. बट जेव्हा भेटेल तेव्हा भेटणारच नाही तर आपण कसं प्रकारे मित्र वगैरे म्हणू शकतो. बट असं हे म्हणू शकतो की ही म्हणजे ज्याप्रमाणे मी विचार करतो का तो पण माझ्यासोबत बोलला पाहिजे, त्याप्रमाणे मी पण मला पण वाटते म्हणजे ज्याप्रमाणे मला फिलिंग आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पण अशीच प्रकारे फिलिंग आहे. म्हणजे एक प्रकारे जुने मित्र वगैरे भेटले पाहिजे वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. आय डोंट नो व्हॉट्स हॅपन, व्हॉट इज नॉट. या सो आज काही खास नाही. आज संडे आणि आज घरीच होतो. या आज मी आमलेट बनवलं, हाफ फ्राय. इतकं काही खास नाही बनवलं राव, कारण जसं बनलं तसं. म्हणजे नाही का मी ब्रेड नाही का तेलामध्ये खूप जास्तच तळले राव. ते त्याच्यामध्ये नाही का तेल पूर्ण सक झालं आणि नंतर ते तेलाचा ब्रेड खाल्ला. इट जस्ट नॉट गुड. बस तेच एक थोडासा प्रॉब्लेम झाला. आणि दुसरा तो एक आमलेट तो जळून गेला. बट याच्यामध्ये आपण 4 अंडे वेस्ट केले. तेच समजा 2 अंड्याचं आमलेट केलं असं, 2 अंडे बॉईल केले असे, सो इट विल बी बेटर. बट जे झालं ते झालं. सो आय डोंट माइंड. So there is the My Artifact episode number 703. Right now we are at Khabarkheda, Maharashtra. Thank you. Hello. This is the My Artifact episode number 705. 705. आजची तारीख आहे 7 फरवरी 2017. आता वाजले करीब 8:30 वाजले. आज काफी अलोन फील करून राहिलोय मी. आय जस्ट फील रिअली अलोन. एकटं होण्याचं हा सर्वात मोठा डिसएडव्हान्टेजेस आहे. काय एकटे पण रेप्रेझेंट करते. एकटा असणं म्हणजे काय होते राव, खूप भयानक आहे यार. अकेला राहणं, कोणी सोबत नसणं. मला 8 महिने झाले तरी मी सस्टेन नाही करू शकत आहे यार. मी 8 महिने इथे एकटा राहून राहिलो तरी तुला एकटं अजून फीलच होऊन राहिलं. केव्हा तुला आदत पडन राहून? मला नाही पडून यायची आदत यार, प्लीज. मला कसं आजूबाजूला लोक पाहिजे. जरी मी त्यांचा राग करत असलो तरी सुद्धा एकटं राहून झालं का म्हणजे थोडा वेळसाठी ठीक वाटते राव. म्हणजे एकटा आहे, प्रायव्हसी भेटते, जे काही वाटते ते करूशा वाटते. पण असं आपण एकट्यामध्ये असं का करणार आहे जे आपल्याला चांगलं वाटते? म्हणजे
त्याला मित्र असन, कोणी आजूबाजूला कोणी पर्सन असन, तेव्हा कसं आहे बहुत मस्त वाटतं. रिसेंटली आता बघ, एकटं राहण्याचं डिसएडव्हान्टेजेस काय आहे की मी कोणाला काही दाखवू शकत नाही. म्हणजे मी म्हणण्याचा अर्थ काय आहे की आता नंतर मी काही नवीन काही डाउनलोड केलं, जे की युनिक गोष्ट आहे, जे माझ्याच पाशी आहे. समजा रिसेंटली मी एक दंगल पिक्चर डाउनलोड केला HD मध्ये, सुपर क्लिअरिटी वाला फिल्म आहे, जे रिसेंटली माझ्याच पाशी आहे. तर आता मी कोणाला दाखवू? काही नाही, क्लिअर आहे, लॅपटॉपवर पहा, प्रोजेक्टरवर पहा, बस. हा पेनड्राईव्ह तिथेच लागून आहे. पेनड्राईव्ह सर्वात महत्वाचं काम काय? मित्राकडून डेटा घेणं, मित्राला डेटा देणं. तो पेनड्राईव्ह तिथेच लागून आहे, त्या रेडिओला. तो फक्त गाणेच वाजवतो, बाकी काहीच नाही करत. चला आपण आज डिस्कस आलोच आहे, तर आपण एक प्रकारे डिस्कस करू का एकटं राहण्याचे फायदे काय. एकटं राहण्याचा फायदा आहे का आपण नाही का स्वतःबद्दल खूप जाणून घेतो राव. म्हणजे आपण कोण आहे, का आहे, आपल्याला का पाहिजे, एक स्वतःबद्दल स्टडी करण्यासाठी एकटं राहणं खूप महत्वाचं आहे. हा एक ऍडव्हान्टेजेस आहे. दुसरं आहे, एकटं राहिलं की त्यामुळे काय होते की आपल्या मनासारखं आपल्याला वाटते ते करू शकतो. म्हणजे आपल्याला वाटते का हे आपल्याला करायचं आहे तर आपण करतो, त्यासाठी कोणता रेजिस्टन्स नसतो. हे एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपल्या मनासारखं होते राह. अजून एक गोष्ट आहे, एकटं राहिलं का एकटं राहिलं का अजून का फायदा आहे. हा, अजून एक फायदा असं म्हणता येईल, जास्त साफसफाई नाही करावं लागत. काही खराब वगैरे झालं का हार्डली 1-2 दिवसामध्ये झाडू वगैरे मारून घेतो मी, बट असं डेली वगैरे मारत नाही. सो हा एक डिसएडव्हान्टेजेस आहे. हा एक ऍडव्हान्टेजेस आहे. आणि एकटं राहण्याचे हे ऍडव्हान्टेजेस आहे. डिसएडव्हान्टेजेस काय एकटं राहण्याचे? आपण कोंबून जातो राव. आपल्याला एक प्रकारे सोर्स नाही भेटत. म्हणजे सोर्स म्हणजे काय की जरी आपण फॅमिलीमध्ये राहतो आणि आपल्याला फॅमिलीतले मेंबर जरी आवडत नसले तरी आपल्याला त्यांच्यासोबत राहावं लागते, कारण आपली मजबुरी असते. मग त्यांच्यासोबतचे जे काही होत असते ते आपल्याशी फिमिलियर होत होते. म्हणजे जे काही त्यांच्यासोबत होऊन राहिलं ते आपल्यासोबत फिमिलियर होते. आणि न चाहते हुए भी आपण त्या गोष्टीत पार्ट इन होतो आणि आपल्याला सर्व गोष्टी कळते. तर जस्ट लाईक मी आता इथे आहे, नागपूरला आहे. समजा जर मी वर्धेला असतो तर आता ताईचं लग्न आहे, ताईच्या लग्नासाठी का लागते का नाही तयारीमध्ये वगैरे वगैरे मी आतापर्यंत घरी पूर्ण रमून गेलो असतो. का हे काम कर, ते काम कर, इकडे आण, तिकडे पत्रिका वाचव, आता घरी ताईचं लग्न आहे. बट आता मी इथे नागपूरला आहे तर मला अजूनपर्यंत फोन पण नाही आले आईचा का कोणाचा का बाबू येऊन राहिला का किंवा येऊन राहिला. याच्यात गलती कोणाची? आईची नाही तुझी आहे. हे कसं एक प्रकारे सिच्युएशन आहे. तिथे ते लोक खूप बिझी आहे. आता त्या घरी लग्न आहे तर कसं बिझी आहे. आता बिझी असल्यावर नाही का या सर्व गोष्टी नाही सुचत राव. बट तुला तर येऊन राहिली आठवण, तर तू तर फोन कर राव, तू तर कधी फोन कर. राहू दे यार. मी स्वतःला एक प्रकारे टेस्ट करून राहिलो का एकटं राहिल्यानं अजून कुठपर्यंत मी बिकम बेटर बनू शकतो. एकटं राहिल्यानं अजून काय बिकम बेटर बनू शकते राव. म्हणजे मी याच्या अगोदर सांगितलं आहे का प्रायव्हसी वगैरे वाटते, आपल्याला जे वाटते ते करू शकतो. एकटं राहिल्याने डिसएडव्हान्टेज असं आहे का
आपल्याशी आर्ग्युमेंट करण्यासाठी कोणीच नाही राहत. जरी एक आर्ग्युमेंट करणं एक प्रकारे वाईट गोष्ट आहे किंवा आय डोंट नो आहे का नाही आहे, बट आय थिंक मला वाटते का आर्ग्युमेंट करणं एक प्रकारे राईट गोष्ट आहे. इवन इफ आपल्याला वाटते का आपण जे करत आहोत ते राईट आहे, बट ऍक्च्युली ते रॉंग आहे. हे रॉंग आपल्याला कोणी दाखवत नाही आहे. व्हाय? कारण आपण इथे एकटं राहत आहोत. मी आता इथे फरशी पुसून राहिलो आहे, तर अशाच पाण्याने फरशी पुसून राहिलो, जे की रॉंग आहे. त्यामुळे फरशी काही चमकदार होत नाही. तर मला असं कोणतरी सांगायला पाहिजे ना का बाबू पाण्याने फरशी नको पुसू, थोडस फिनाईल टाक. सो एक प्रकारे आर्ग्युमेंट करणं याच्यामध्ये पण एक प्रकारे फायद्याचं काम असते. एकटं राहणं सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज आहे का आपल्याला डब्बा मेस मधून बोलवावा लागतो. या डोंट यू सी, दिस इज माय डब्बा. आणि ह्या डब्यामध्ये फक्त आणि फक्त वांग्याची भाजी. या वांग्याच्या भाजीमध्ये शेंगा, आलू, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, वालाचे दाणे. तर कधी कधी वांग्यासोबत अशा काही अजीब गोष्ट राहते. वांगे कॉमन, वांगे कॉमन आणि त्यासोबत रस्सा. व्हाय? कारण त्या रस्सा टाकल्यावर वरण नाही देता येत, म्हणजे वरण एक प्रकारे लॅप्सून जाते. सो वांगे कॉमन, मग याच्यामध्ये मग दुसरं काही टाका. आणि करी मी सांगतो महिनाभरापासून, महिना का करी 3-4 महिन्यापासून मी हेच खाऊन राहिलो. वांगे 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 खाऊन मी असा वांगा झालो ना. मी असं ते डब्बा खोलल्यावर पहिलेच प्रिडिक्शन होऊन देते आज वांगे राहीनच. म्हणजे संध्याकाळच्या डब्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं राहते. म्हणजे बेसन राहते, कधी कधी आलू चटणी राहते, कधी कधी मेथी राहते किंवा थोडीशी भाजी असते. बट सकाळच्या डब्यामध्ये तर नुसते वांगे 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 वांगे. त्याला आई नसली ना तर हा मोठा प्रॉब्लेम येते खाण्याचा. एकटं राहायचं अजून एक, आई नसली का खाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम. म्हणजे पहिले मी कसं सकाळी उठल्याबरोबर पहिले चहा पित होतो, त्याच्यासोबत ब्रेड, त्याच्यानंतर मग जिमला जात होतो. मग जिम वरून आल्यावर नाश्ता रेडीच होता. रेडी म्हणजे ते उरलेलं असते नाश्ता, पोहे, ते पोहे खायचं. मग पोहे खाल्ल्यावर मग थोडंसं फ्रेश वगैरे व्हायचं, तोपर्यंत जेवण बनते. किंवा एक पोळी खायची. एक पोळी खाल्ल्यानंतर मग कसं कधी कॉलेज नाही तर लायब्ररीला जायचं. 1:30 किंवा 2 वाजता वापस यायचं. आल्यानंतर जेवण केल्यानंतर मग थोडंसं घरीच थांबायचं, वायफाय छेडायचं. 5 वाजेपर्यंत झोपायचं, नाही तर इंटरनेट वगैरे छेडायचं, वायफाय छेडायचं. नंतर 5 वाजता मस्त मग मित्रामध्ये जायचं, ग्राउंडमध्ये मस्त क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायचं. दमून थकून वकून वगैरे मस्त क्रिकेट खेळायचं. त्याच्यामध्ये ते एकदम वेगळाच मोमेंट असतो मित्रांसोबत. आणि मग संध्याकाळी 7 वाजता आल्यानंतर काही ना काहीतरी प्लॅन तर बनूनच राहते. एक तर लग्न, किंवा इकडे जाणं, किंवा जितूभाऊचे अंडे, नाहीतर न्यू इंग्लिश मध्ये लस्सी, नाही तर कोणत्या दुकानात इकडे तिकडे हिंडणं, नाही तर पिंट्याच्या घरी शेकोटी. अरे संध्याकाळचा कुठं ना कुठे ते प्लॅन राहतेच राव. मला संध्याकाळी असा कोणताच दिवस आठवत नाही ज्या दिवशी मी घरी असेल, किंवा खूप कमी आहे जेव्हा मी घरी असतो. मोस्ट ऑफ द टाइम संध्याकाळी मी बाहेरच मित्रांसोबत. आणि मग संध्याकाळी 9:30-10 वाजता वडिलांचे 2-3 वेळा फोन येते, शिवा येते. मग शिवा ऐकल्यावर घरी येतो. घरी गेल्यानंतर थोडंसं जेवण केलं का मग आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा. मग इंटरनेट वगैरे छेडायचं रात्री 2-3 वाजेपर्यंत, आणि मग झोपून जायचं. अशी होती माझी लाईफ अगोदर. इतकी माहोल होती ना, बहुत. म्हणजे खायला तर असं बहुत काही होतं, प्लस मित्रांसोबत हँगआउट. राव आम्ही एवढी मजा करत होतो ना, इतकी मजा करत होतो रे बाप रे, का बहुतच जास्त. आता तर मला आठवत पण नाही का मी संध्याकाळी इथून निघालो कुठे फंक्शन मध्ये गेलो बा. पहिले एवढा मजा करत होतो रे बाप रे, का बहुतच. इकडे फिरणं, तिकडे फिरणं, मित्रांसोबत हँगआउट करणं, इट्स
कम्प्लिटली अमेझिंग. आणि त्यामुळे माझा दिवस इतका माहोल जमत होता ना की बहुत. तेव्हा काय अचिव्हमेंट करायचं होतं, तेव्हा अचिव्हमेंट करायचं होतं की माझे सब्जेक्ट निघून जाऊ आणि मला एक छोटीशी जॉब लागून जाऊ, बस दॅट्स ऑल. आणि मुंबईला सेटल होऊन जाऊ. आता मला जॉब लागली आहे आणि आता मी मुंबईला होईनच सेटल होईन मुंबईला. तर तरी मी खुश नाही राह, कारण जे आसपास अराउंड पीपल आहे ते एक प्रकारे माझ्यापासून डिसअपिअर झाले आहे. आणि दॅट्स द रिअली बॅड थिंग. एकटं राहिला तर आपण भूताचे पिक्चर नाही पाहू शकत. अशी गांड फाटते ना भूताचे पिक्चर पाहिल्यानंतर भाऊ का बहुतच जास्त. अरे मी एक भूताची क्लिप सुद्धा नाही पाहू शकत, एक ऍडव्हर्टाईज सुद्धा नाही पाहू शकत मी. नाही अरे भाऊ, समजा मी भूताचा पिक्चर पाहिला आणि रात्री इथे ठेवतो म्हणलं तर मी झोपू शकणार नाही. इकडे तिकडे फिरत राहीन पण पागलासारखा. एकटं राहणं. तुला वाटते तुला फ्युचर मध्ये तू समोर पण एकटाच राहशील? या आय थिंक राव समोर कसं आणि डेस्टिनी थोडी अजीब आहे राव. मला कसं फिल्म मेकिंग आहे, मला काम एवढं राहणार आहे राव का या कामामध्ये नाही का मी एकटं राहणं विसरूनच जाईल. आता रिसेंटली आता मी 8 घंटे काम करून राहिलो आहे, जे की मला आवडत नाही इंजिनिअरिंग फील्डमध्ये. बट तसं जर फिल्म मेकिंग मध्ये गेलो, फिल्म मेकिंग मध्ये ऍज अ डिरेक्टर अँड ऍज अ क्रिएटर अँड ऍज अ फाउंडर अँड ऍज अ रायटर, याच्यामध्ये 4 पोस्ट आपल्याला सांभाळून घ्यायचे आहे. सो इट मेक्स इट का आपल्याला पूर्ण दिवस काम करायचं आणि याच्यानंतर जे काही उरते ते फक्त झोप. तर फक्त झोपेसाठी मी घरी येईन तर मग याच्यामध्ये असा विचारच नाही येणार की मी एकटा फील करून राहिलोय. या सो या तुला आता आदत वगैरे केव्हा पडणार आहे पुढे एकटं राहण्याची? वेल मी प्रयत्न करून राहिलोय या आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू मी स्वतःला बिल्डअप करून राहिलो आहे, स्वतःला बिकम बेटर बनवण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. इंसान आहे, रोबोट नाही राव. फिलिंग्स आहे माझ्यामध्ये, काही ना काही इमोशन्स जुडून आहे काही लोकांसोबत. जर मी तसं करत नाही तर एक प्रकारे कसं स्वतःलाच एक प्रकारे हर्ट करतो ना. प्रत्येक संडेला थोडस घरी वाटते, घरी जावं, थोडस आई वडिलांसोबत मित्रांसोबत थोडसा वेळ हँगआउट केला का, थोडस रिचार्ज होलं का हप्ताभर तर आहेच मग आपलं, राईट. सो अजून तर काही खास वगैरे नाहीये. डब्बा आणला, आता खोलून पाहतो, जेवण करतो, थोडासा फ्रेश वगैरे झाल्यावर मग एखादी पिक्चर वगैरे पाहू, नाही तर आडून प्रोजेक्टर नाही लावणार बहुत दिवस झाले. प्रोजेक्टर लावू तर पिक्चर पाहू कोणता सांग ना. या आणि ऍक्च्युली मी हे खूप डाउनलोड सुरू आहे यार. 2.5 मॅन एक प्रकारे इंटरनेट सिरीज आहे. आता हे कसं एक प्रकारे पार्ट मध्ये आहे, 12 सीझन आहे आणि 12 सीझन सगळ्यांना म्हणजे याचं टॉरंट एक टॉरंट नाही, जसं बिग बँग थेरीचं फक्त एक टॉरंट होतं अशाप्रमाणे नाही. याचं प्रत्येक सीझन ते एक टॉरंट आहे. सो 12 सीझन, सो 12 टॉरंट. आणि हे पण टॉरंट अशा प्रकारे वर्क करत आहे का याला एकदम डेट वाईज अरेंज केलं आहे. म्हणजे जे टॉरंट अगोदर लिंक झाला आहे त्यालाच डाउनलोडिंग स्टार्ट केलं आहे. सो मी कंटिन्युअसली 12 टॉरंट एक सोबत लावले होते
सो ते आता एका सोबतच डाउनलोड होईल, अदरवाईज आपल्याला दुसरं काही डाउनलोड करता येणार नाही. सो सुरू आहे आता डाउनलोड टॉरंटवर. होत आहे, म्हणजे सकाळच्या शिफ्टमध्ये करीब 700 MB, संध्याकाळी 500 MB, आणि त्याच्यानंतर संध्याकाळ म्हणजे या जो टाइम असतो रुटीन असतो म्हणजे 5 ते करीब 10 किंवा 11 वाजेपर्यंत, याच्यामध्ये कसं मी यूट्यूब किंवा माझंच खूप जास्त हँगआउट असते म्हणजे इंटरनेट सोबत. सो तेव्हा मी डाउनलोड नाही करत, तेव्हा मी युजली ब्राउज करतो मोस्ट ऑफ द थिंग्स. आणि त्याच्यानंतर 11 वाजता वगैरे डाउनलोडला सुरू होते. सो त्याच्यामध्ये होते रात्री 1 GB होऊन जाते, नंतर बॅटरी शटडाऊन होते. मग सकाळी पुन्हा तेच, म्हणजे दिवसातून करीब मी या 2 GB तरी डाउनलोड करतो. 2 GB. बट 2 GB हॅड इनफ नाही, कारण जो 2.5 मॅन आहे तो करीब 40-45 GBचा आहे. सो इट टेक अ लॉट अ टाइम. या आणि आता रिसेंटली मला ताईच्या लग्नाला पण जायचं आहे. सो आय जस्ट बीन रिअली एक्साइटेड. बहुत जास्त एक्साइट आहे मी ताईच्या लग्नात. काइंड ऑफ फन. एक थोडस बात मला खटकून राहिली राव. आज सकाळी नाही का विशालचा फोन आला होता. तो म्हणे की आपण रविवारचा टूर न काढण्यापेक्षा आपण 24, 25, 26ला टूर काढू. म्हणजे 24ला एक प्रकारे शुक्रवार येते, त्या दिवशी काहीतरी महाशिवरात्री किंवा होळी आहे, आय डोंट नो. त्याच्यानंतर शनिवारी एक दिवस सुट्टी घ्यायची आणि रविवारी तर सुट्टी असते. सो दॅट मेक्स इट आपल्याला 3 दिवस भेटते. त्या 3 दिवसामध्ये आपण टूर काढू का एखाद्या मोठावाला, लेण्याचा किंवा इथला तिथला वगैरे. तर मी म्हणलो ओके ठीक आहे. बट आता मी थोडंसं याच्याबद्दल विचार केला की जर मी आता 4 दिवस सुट्ट्या घेऊन राहिलो आहे आणि त्याच्यानंतर मला तर काय असं, म्हणजे हे प्लांट आहे राव ना की हे कमर्शियल वर्क स्टेशन आहे. इथे कसं कंटिन्युअस काम असते, इव्हन 24 आवर. याच्यामध्ये ना 26 जानेवारी, ना 15 ऑगस्ट, ना होळी, ना गणपती, ना दिवाळी काही मॅटर नाही करत. इथे फक्त काम म्हणजे काम. आणि ॲज रिस्पेक्ट टू वर्कर ऑर सुपरवायझर यू शुड हॅव टू वर्क विदिन दी आवर, नॉट अ रेस्ट टाइम, किंवा असं काही हॉलिडे वगैरे नसतेच. तर दॅट मेक्स इट का आपल्याला 2 दिवसात सुट्ट्या घ्यावा लागेल. मग शुक्रवार प्लस शनिवार अँड देन रविवार. सो दॅट मेक्स इट शुक्रवार शनिवार 2 दिवस आणि त्याच्या अगोदर 4 दिवस सुट्ट्या. सो काइंड ऑफ लाईक एक प्रकारे असं की थोडस इम्पॉसिबल वाटत आहे. बट काही ना काही होऊन जाईल मॅनेज राव. आता मी जस्ट हो म्हणलं, आता बाकीचे हो म्हणन किंवा नाही म्हणन, किंवा त्यांचे काही वेगळे प्लॅन्स किंवा पैसे वगैरे नाही जमन. मोठा टूर आहे ना. आय डोंट नो. मी याच्यात जास्त एफर्ट नाही घेणार राव, कारण मी आता फन अँड फूड साठी खूप एफर्ट घेतला होता. मला वाटलं होतं का सगळेजण येईन म्हणून मी सगळ्या जणांना फोन लावला होता राव. इव्हन श्रुती डोबळे, राहुल, बॅडी, सुबोध, वैभव, वन मॅन, विशाल, या सगळ्यांना फोन लावला होता. सगळ्यांना ऍग्री केलं होतं. बट इन दी एंड काय झालं, नथिंग. त्याच्यामध्ये त्यांची काही प्रॉब्लेम नव्हतीच राव. इव्हन पैसे जास्त होते, 700 रुपये फीज होती. सो बट ऍटलिस्ट हे लोक, या लोकांनी थोडस हो तर म्हणायला पाहिजे राव. राहुलनी माझं किती डोकं खाल्लं, किती म्हणजे त्याला मनवण्यामध्ये पूर्ण. तो म्हणे का नाहीच म्हणे यार, तो नाहीच म्हणे ऐन वेळी नाहीच म्हणे. अशामुळे काय होते का, समजा जर आपण काही गोष्टी प्लॅन करतो, आपल्याला वाटते का तो प्लॅन खूप जास्त अमेझिंग आहे, मित्रांसोबत जर तो आपण प्लॅन आपण शेअर केला किंवा तो प्लॅन आपण मित्रांसोबत हँगआउट केला, सो दॅट मेक्स इट रिअली अमेझिंग. आणि जेव्हा आपण तो प्लॅन मित्रांना सांगण्यासाठी जातो आणि तेव्हाच सगळेजण म्हणते नाही, तेव्हाच एक बंदा, तेव्हा सगळेजण हो म्हणते आणि तेव्हाच एक बंदा म्हणतो किंवा 2-3 बंदे असे म्हणते नाही यार असं आहे तसं आहे. त्यामुळे काय होते का, एक बंदा नाही म्हणतो आणि मग तो रिझन सांगतो का नाही करत म्हणून. आणि तो रिझन सांगल्यावर नाही का त्याच्यासोबत 3-4 बंदे पण ऍड होऊन जातात.
ह्याचं म्हणणं करेक्ट आहे यार राव, पैसे बहुत लागन, माझ्यापाशी एवढे पैसे नाही. मग त्यामुळे तो स्पॉइल आहे आणि दुसऱ्या जणांना पण स्पॉइल करते. त्यामुळे काय आहे की जो प्लॅन बनवणारा असतो ना त्याच्यापाशी डिप्रेशन येऊन जाते राव. का आपण प्लॅन बनवला बट एका जणांनी नाही म्हणलं आणि सगळेजण नाही म्हणून राहिले. सो त्यामुळे मी डिसाईड केलं राव का हे बघ, आता आपण कितीही काही केलं, आपण किती बेटर अमेझिंग थिंग्स करण्याचा प्रयत्न केला, जरी आपण घरी गेलो आणि मित्रांना म्हणलं अबे यार चलो कुछ टूर निकालते वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट, याच्यामध्ये आपलीच लागून जाते राव. विचार कर, आता आपण जॉब करत आहे, सगळ्या गोष्टी हँडल आउट करत आहे, एक प्रकारे नवीन लेवल आहे राव. आपल्याला तुला समजायला पाहिजे का, ठीक आहे ना का तुला मित्रांसोबत टाइम स्पेंड केला आणि इट फील्स रिअली गुड टू यू, बट थोडं समजून घ्यायला पाहिजे का आता गुडचं मिनिंग काय आहे. या चांगल्या गोष्टी तुझ्यासाठी त्यावेळेस जेव्हा तू होता, जेव्हा तू जॉब करत नव्हता, जेव्हा तू घरी होता, तेव्हा तू मित्रांसोबत हँग आउट करत होता, दॅट टाइम्स you have to spend times with friends, that time is good. but आता तो टाइम गुड नाही आहे राव तुझ्यासाठी या आणि तुझ्या करिअरसाठी राव. विचार कर, तू ठेकेदाराला 4 दिवस त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवस मागशील, तर कोणत्या तोंडाने मागशील राव? सेट कोणत्या अँगलने मागशील? बेटर आहे आपण काम राहावं, म्हणजे मी न्यूट्रल राहावं. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे का बिलकुल निगेटिव्ह जा ना की पॉझिटिव्ह जा, बिलकुल न्यूट्रल राहा. या म्हणजे आता विशालनी माझ्या कानावर एक प्रकारे शब्द टाकला की आपण जाऊ बा टूरवर. सो आय से ओके, ठीक आहे, मी माझ्याकडून मी जाईन आणि इव्हन जर प्लॅन बनला तर मी जाईन. बट या प्लॅनला डेडिकेट करणं, याला रिस्पॉन्स करणे किंवा याला प्रोत्साहित करणे, या सगळ्यांना या प्लॅन मध्ये ऍग्री करणे, हे माझं काम नाही राव. या हे नाही करीन राव मी सरळ हो किंवा नाही, मी बस हो म्हणीन, ओके ठीक आहे मी येऊन जाईन. या आता मी आय जस्ट लुक लाईक नॉट ए लीडर, आय जस्ट पार्ट ऑफ द पर्सन हु इज इन्वॉल्व इन दिस ग्रुप. आय जस्ट हँडल आउट टू ऑल ओव्हर द विशाल, ही इज टेकिंग द इन चार्ज अँड ही नो व्हॉट हॅव टू डू अँड ही इज डुईंग दिस. जो तो करण, मला याच्याबद्दल काही जाणून घ्यायचं नाही. मी हो म्हणीन राव. या आणि ठीक आहे, 1 दिवस सुट्टी काढून घेईन, थोडासा जुगाड काढून घेईन राव, कारण थोडस मित्रांसोबत थोडा टाइम स्पेंड करणं, इट विल बी रिअली गुड टू मी. या सो दॅट्स ऑल. बाकी काय मला काही खास वगैरे काय नाही. बाकी काही या आर्टिफॅक्ट एपिसोड, आजची तारीख आहे 7 फरवरी आणि आपण आर्टिफॅक्ट डे एपिसोडच्या काफी जवळ येऊन राहिलो आहे. 7 त्याच्यानंतर आता 4 दिवस. 11 तारखेला बहुतेक शनिवार येणार आहे आणि शनिवारी आपण माइट बी रेकॉर्ड नाही करू शकत आर्टिफॅक्ट एपिसोड डे, आर्टिफॅक्ट डे. आपल्याला 10 किंवा त्याच्या अगोदरच आपल्याला रेकॉर्ड वगैरे करावं लागेल. आज बनला होता प्लॅन, आज बनतो म्हणलं आर्टिफॅक्ट एपिसोड बद्दल जे काय बोलायचं आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड कुठून सुरुवात झाली, का बनलो, एक प्रकारे कसं माझ्या डोक्यामध्ये एक प्रकारे स्ट्रक्चर बनलं होतं कधी 2-3 दिवसापासून का याला कशा प्रकारे सांगायचं आहे. बट तो मुवमेंट नाही बनला राव. आता काय एक प्रकारे अलोन फील करत होतो, त्यामुळे जे काही होतं आतमध्ये ते सगळं निघून गेलं. आणि रिसेंटली आता आर्टिफॅक्ट एपिसोड पण काफी मोठा झाला, 25 मिनिट. सो या बाकी काही नाही. सो नाही आज सांगून दे ना, आज काय झालं. आज काय नाही, काय होणार आहे, काहीच नाही राहू. सकाळी उठलं, जॉबवर काम केलं, 12 वाजता आलो, जेवण केलं, 1 वाजता गेलो, जॉब केला, संध्याकाळी 5 वाजता आल्यानंतर कॉस्मॉसचे 2-3 एपिसोड पाहिले, डब्बा आणला, राईट नाउ आय एम डुइंग आर्टिफॅक्ट एपिसोड. एव्हरीथिंग इज बिकम रिअली नॉर्मल. बस माझ्यासाठी आता फक्त हेच नॉर्मल आहे. सकाळी उठा, जॉबला जा, संध्याकाळी या, आल्यानंतर बस डब्बा करा, काही ना काही बस. रेकॉर्ड करण्यालायक आहे ते फक्त मनातले विचार, तेच मी रेकॉर्ड करतो. या बाकी काही खास नाही. म्हणजे तू असं म्हणशील का एक प्रकारे मिशन टाईप का उठलो आणि आता मिशन मध्ये मी आता गेलो. म्हणजे जस्ट लाईक मला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड कसा करायचा आहे, एक प्रकारे एक्सपेक्टेशन. आज मी सकाळी उठलो यार, सकाळी 2:30 वाजता. आज सकाळची फ्लाईट होती जर्मनीची, LA ची फ्लाईट होती.
सकाळी करीब 3:30 वाजताची फ्लाईट होती. 4 वाजताची फ्लाईट होती. मी 2:30 वाजता उठलो, तयारी वगैरे केली. करीब 2:45 3:15 वाजेपर्यंत तयारी केली. हॉटेलमध्येच होतो मी. हॉटेलमधून मग मी सरळ सगळेजण होते तिथे. सकाळी करीब 3:15 वाजता विष्णू वगैरे आला, जो माझा एक प्रकारे केअरटेकर आहे. तर आम्ही एअरपोर्टवर गेलो. प्रायव्हेट जेटमध्ये तिथे सगळेजण गॅदर झाले. सकाळी बरोबर 3:15 3:30 वाजता आम्ही सगळेजण गॅदर झालो आणि बोर्ड झालो 4 वाजता. आणि करीब 4:15 वाजता फ्लाईट टेक ऑफ झाली. 18 घंट्याचा रन होता आणि 18 घंट्यामध्ये सगळेजण होते, बट सगळेजण मोस्ट ऑफ दी स्लीपमध्ये होते. कारण सकाळी करीब 3:15 वाजता 2:30 वाजता उठून आम्ही फ्लाईट टेक ऑफ केली. सो दॅट मेक्स इट वी आर रिअली एक्झॉस्टेड. सो कम्प्लिटली झोपून होतो. 18 घंटा फ्लाईटमध्ये मोस्ट ऑफ दी 10 किंवा 12 घंटे झोपून होते सगळेजण. आणि त्याच्यानंतर रेस्ट ऑफ दी टाईम वगैरे त्याच्यामध्ये आम्ही थोडासा हँगआउट केला, बट बाकी काही खास नाही. रिझन होतं LA मध्ये आम्हाला नाही का लोकेशन शूट करायला पाहिजे होतं. तिथे आम्हाला याची सीन पाहायचे होते. बासिंगचे सिटीचे एक प्रकारे तिथे इंटरनेटवरून आम्ही काफी काही इमेजेस वगैरे काढल्या आणि तिथे एक प्रकारचा सीन, एक रिअलिस्टिक सीन होता, एक रिअलिस्टिक लोकेशन होती. आणि स्वातीनी म्हणलं होतं की स्वाती आणि अल्फ्रेडनी म्हणलं की आपण तिथे जायला पाहिजे. सो ॲज अ डिरेक्टर, ॲज अ फिल्म मेकर, आणि माझ्यासोबत प्रोड्युसर पण होते, एक प्रोड्युसर आणि असिस्टंट पण होते. सगळेजण आम्ही गेलो. आज करीब संध्याकाळीचं लँड झालो. संध्याकाळी करीब 3 वाजता संध्याकाळी 7 वाजता लँड झालो. ते लोकेशन तर आम्ही आता उद्या पाहणार आहे, कारण आता संध्याकाळ झाली आहे. बट इथे LA मध्ये आलो आहे, लॉस एंजलिसमध्ये. सो इट फील्स रिअली गुड. नेहमीप्रमाणे नॉर्मल वाटत आहे, काही खास नाही. काही नाही, एक बर्गर खाता आता. या दॅट्स ऑल. आणि आज काही रेकॉर्ड करण्याला तर काही आहे नाही. या दॅट्स इट. म्हणजे आता पहा मी सुरुवात कुठून केली आणि का केली. 85 एपिसोडमध्ये मला हे सांगायचं होतं अशा प्रकारे. म्हणजे माझा दिवस कसा राहील जेव्हा मी ॲज अ फिल्म मेकर बनले. आता पहा ना, आता मी फिल्म मेकर. Hello, this is the My Artifact episode number 706. आजची तारीख आहे 9 फरवरी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 12:15. मी एक फिल्म मेकर आहे. याचा एक मी काही स्वप्न पाहतो. आय डोंट नो, कधी कधी या स्वप्न मलाशी काही रिलेट नसतात, बट ते स्वप्न कधी कधी इतके जास्त रिअलिस्टिक वाटतात ना की बहुत जास्त. आणि या स्वप्नामध्ये म्हणजे माझ्या ड्रीममध्ये काही घेणं देणं नसते, म्हणजे काही असं लिंक नसते. मी कुठेतरी काहीतरी पाहून राहिलो आणि ते खूप रिअलिस्टिक आहे. आता आपलं दिमाग कशा प्रकारे काम करते, आपण आपल्या स्वप्नाला रिमेंबर काउंट न करत, म्हणजे लक्षात काउंट नाही राहत. वाय? कारण याच्याशी कोणतं प्रॅक्टिकल लिंक नसते. फर्स्ट ऑफ ऑल हे मला ड्रीम पडते, हे माझ्याशी बिलकुल लिंकअप नाही आहे. नथिंग. मला लाईक मी बाल्कनीतून काहीतरी खाली पाहून राहिलो आणि खाली काहीतरी झगडा सुरू आहे. त्या झगड्याबद्दल मला काहीच नाही माहीत आहे. दोघं जण कल्ला करून राहिले बस, आणि मी फक्त दुरून पाहून राहिलो आहे.
बस अशाच प्रकारचा व्हिज्युअल मला माझ्या ड्रीममध्ये येते. या बट ते मी लक्षात नाही ठेवू शकत आहे. व्हाय? कारण एक प्रकारे लिंकअप नसते काहीच. आपला दिमाग कशा प्रकारे काम करतो, जेव्हा कोणती गोष्ट कोणा गोष्टीसोबत लिंक राहते तेव्हा ती गोष्ट त्या गोष्टीसोबत लिंकअप होऊन जातो, ते रिमेंबर राहते. लाईक आईचा चेहरा, म्हणजे आईचा चेहरा म्हणल्याबरोबर तिचा चेहरा डोळ्यासमोर येते. 4 स्ट्रोक इंजिन, एक जीफ, एक पिक्चर आहे, एक फोटोज आहे जे माझ्या डोक्यामध्ये आहे. जस्ट असं मी म्हणल्याबरोबर ते 4 स्ट्रोक इंजिन बरोबर माझ्या डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज होते. लॅपटॉप, मोबाईल, कम्प्युटर, बॅग, वॉटर बॉल, एव्हरीथिंग आय वॉन्ट टू से, एव्हरीथिंग आय वॉन्ट टू सी, जे मी पाहतो ते एक्झॅक्टली माझ्यासमोर येते. कारण एक प्रकारे पिक्चराइज होते माझ्यासमोर. आता जे ड्रीम आहे त्याला एक प्रकारे पिक्चराइज कसं काय करायचं, कारण ते ऑलरेडी पिक्चराइज आहे बट ते लिंकअप नाही होत. तर याच्यासाठी मी काही साऊंड ट्रॅक डाउनलोड केले. मला पहिल्यापासून माहित होतं का हे साऊंड ट्रॅक नाही का मला अशा डायमेन्शन मध्ये घेऊन जातात जिथे मी माझ्या फिल्मला अजून बिकम बॅटर बनवतो बहुत जास्त. आणि ते फिल्म इतकी रिअलिस्टिक होते का ते बहुत जास्त. या साऊंड ट्रॅकमुळे मला ज्या डायमेन्शन मध्ये जाऊन मी ज्याप्रमाणे विचार करतो आणि ज्याप्रमाणे त्याला बिकम बेटर बनवण्याचा प्रयत्न करतो त्या फिल्मला, बायनरी कोडला, हे साऊंड ट्रॅक इज रिअली अमेझिंग, रिअली ग्रेट. आणि हे हान्स झिमर एक म्युझिक डिरेक्टर आहे, त्यांनी हे साऊंड ट्रॅक बनवले आहे. अमेझिंग स्पायडरमॅन 2, इन्फर्नोचे साऊंड ट्रॅक्स. इट्स क्लासिक, इट्स रिअली रिअली अमेझिंग. एवढे अमेझिंग साऊंड ट्रॅक आहे ना, आणि हे असे कानात घातल्यावर इट्स कम्प्लिटली ग्रेट. फक्त याच्यामध्ये एकच डिस्टर्बन्स आहे का याच्या मधात दुसरं कोणतंही गाणं नाही ऐकलं पाहिजे. या जर आपण हे साऊंड ट्रॅक ऐकून राहिलो आणि मधातच मुन्नी बदनाम हुई और शीला जवान हो गई अशा प्रकारचे जर गाणे ऐकले तर कम्प्लिटली आउट ऑफ फोकस होऊन जाते आणि आपण त्या डायमेन्शन मधून जस्ट एक्झिट होऊन जातो ना, आपण त्या डायमेन्शन मध्ये पुन्हा जाऊ शकत नाही. म्हणजे त्यावेळेस त्या सर्टन पिरियड टाइम मध्ये तरी जाऊ शकत नाही. सो मी हे साऊंड ट्रॅक डिसाईड केलाय का रात्री झोपाच्या वेळेस ऐकायचं. आता मी इन्फर्नोचे साऊंड ट्रॅक आणि अमेझिंग स्पायडरमॅन 2 चे साऊंड ट्रॅक डाउनलोड केले. इन्फर्नोचे करीब 17 साऊंड ट्रॅक आहे, अमेझिंग स्पायडरमॅनचे करीब 22 साऊंड ट्रॅक आहे. इट्स वन ऑफ दी अमेझिंग राव. आणि असं एकही साऊंड ट्रॅक नाही जे असं म्हणता येईल का पांचट आहे वगैरे वगैरे, बट नॉट, इट्स कम्प्लिटली अमेझिंग. या आणि आतापर्यंत मी साऊंड ट्रॅक ऐकून राहिलो त्यामुळेच मला एवढा वेळ झाला राव. नाही तर मी जर जेवण केलं असतं. ऍक्च्युली मी इन्फर्नो पाहिलो, म्हणजे ड्युटीवरून आलो. हे बघ आज सकाळी काय झालं, आज सकाळी ड्युटीवर गेलो, काम वगैरे केलं, संध्याकाळी 5 वाजता घरी आलो. आल्यानंतर कसं लॅपटॉप उघडला, थोडंसं चार्जिंग होऊ दिला, नंतर चार्जिंग बंद केली. आय जस्ट फील रिअली टायर्ड. सो मी जाऊन झोपलो. करीब 7 वाजता उठलो. उठल्यानंतर मी बघतो ते इन्फर्नो डाउनलोड कम्प्लीट झाला. तर कम्प्लीट झाला तसंच मी तो इन्फर्नो सुरू केला पाहायला. आणि इट्स वन ऑफ दी अमेझिंग मूवी मॅन. बहुतच मस्त आहे, खूप माहोल मूवी आहे राव इन्फर्नो. आणि बट ज्याप्रमाणे अजूनपर्यंत मला कळलं नाही, कारण मी तो प्रॉपरली हिंदीमध्ये नाही पाहिला. कारण रॉबर्ट लँडनचे जे काही मूवीज आहे ना, म्हणजे लाईक एंजल अँड डिमॉन और अजून खूप सारे काही मूवीज आहे, ते एवढे कॉम्प्लिकेटेड आहे का त्याला नाही का हिंदीमध्ये पाहिलं तरच त्याची नाही का एक प्रकारे फ्लेवर कळून येतो का त्याच्या आतमध्ये काय आहे. असं नाही का हे मला इंग्लिशमध्ये पाहिलं तर समजलं नाही. नाही समजलं नाही, एवढं काही हार्ड वगैरे नाही आहे. बट जो एक प्रकारे रस असतो त्याच्या आतमधला, तो कसं हिंदीतून खूप चांगल्याने प्रिटेंड होते. कारण ही मूवी आहे, ही कम्प्लिटली रेप्रेझेंट करते हिस्ट्री, जॉग्राफीवर. याच्यामध्ये खूप जास्त ऍक्शन वगैरे नसते, पण याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन रॉबर्ट लँडन जे एक्सप्रेस करते, इट्स वन ऑफ दी अमेझिंग. आणि हे कसं आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये पाहिलं तरच आपल्याला कळते. सो दॅट मेक्स इट का इन्फर्नो अजूनपर्यंत मी प्रॉपरली
अंडरस्टँड नाही झालो, बघितला तसंही बट अंडरस्टँड नाही झालो. सो याची मी आता हिंदी व्हर्जन डाउनलोड करीन तेव्हा मी पाहून घेईन. बट इट्स साऊंड ट्रॅक इज रिअली ग्रेट, रिअली ऑसम, इट्स वन ऑफ दी अमेझिंग. बस बाकी काही नाही. आता थोडा वेळ होत आहे, आता मी थोडंसं क्विट करतो कारण आता जेवण करतो आणि हे थोडेसे साऊंड ट्रॅक MP3 मध्ये कन्वर्ट करून मोबाईलमध्ये टाकतो. सो आज एवढंच. सो दिस इज द मराठी एपिसोड नंबर 706 right now. We are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.